मी सध्या दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारी आहे आणि 7:45 ते 8च्या सुमारास पेट्रोल लिकेजमुळे दादर रेल्वे स्थानका शेजारी जे टू व्हीलर पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडलेली होती। खरं तर मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती, कारण गाड्यांमध्ये पेट्रोल असल्यामुळे आगीचा भडका मोठा झाल्याचं दिसून येत होतं। तात्काळ दादरमधील जे अग्निशमन दल आहे ते या ठिकाणी रवाना होती। आग जी आहे ती आता आटोक्यात आणल्याचं आपण पाहतोय आणि 10 ते 15 गाड्यांची या आगीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। हे चित्र आपण पाहतोय आणि याच्यावरून आपल्याला समजतंय की ही आग किती भयानक होती। खरं तर रेल्वे स्थानकाजवळची ही सगळी जागा आहे आणि या ठिकाणी लोकांचा देखील येणं जाणं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान देखील झालं आहे आणि कोणतीही महत्त्वाचं जीवितहानी किंवा कोणीही जखमी नसल्याची माहिती समजते। त्यामुळे सुदैवाने या मोठ्या आगीमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही आहे। मात्र मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे काही वेळ या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस आणि दादर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल होत ही आग आता आटोक्यात आणली असून या ठिकाणी कूलिंगचं काम चालू आहे आणि नागरिकांना या जागेपासून लांब राहावं अशा प्रकारच्या सूचना अग्निशमन दलाकडून देण्यात येत आहेत। कारण की गाड्या पूर्णपणे जळाल्या आहेत, मात्र अजून देखील गाड्यांमधून इंधनामुळे आगचा अंदाज या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येतो। त्यामुळे सामान्य नागरिक जे या ठिकाणी आग जी लागली ती पाहायला येत आहेत त्यांना या ठिकाणापासून लांब राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या अग्निशमन दलाकडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।